थोडी अजून व्हरायटी आहे जायच्या ताटात आहे. मुंबईला इम्पॉसिबल. आपण थोडा वेगळा दिसतो आपल्या रेग्युलर पेक्षा. रेग्युलर वडापाव सारखा वडापाव नाहीये. हो सॉरी, वेळ लिहिलेली आहे इकडे. आम्ही जर मुळीच अत्याचार नाही करत आहोत. बांगड्याचा सार आहे की फ्राय आहे? एक कापता संपला पण आता दुसरा कापताय. परत आपली झेलणी गेली वरती. माझं एक सगळ्यात आवडतं फळ जे असेल ना, फणस बघा ना कसे लागलेत. तीन गोष्ट दाखवतो तुम्हाला. हे बघा इकडे असंच केलंय तिने. सगळ्यांची गुड मॉर्निंग झालेलं आहे. दिवस दुसरा. मी तर फ्रेश झालो आंघोळ वगैरे करून. इकडे ही बघा अजून डोळे बघा. आणि ची रील तुम्ही बघितली असेल आपली, आली ऑलरेडी चॅनलवरती. सहलीला जायचा आलेली आहे ती रील आपली. आज सकाळीच टाकली आहे आणि खूप अथक प्रयत्नानंतर ती अपलोड झालेली आहे. इथं खूप मेहनत लागते व्हिडिओज अपलोड करायला. इथे नेटवर्क नाही आहे. 4G आहे ते पण एवढं स्लो आहे ना की विचारू नका. तर आम्ही आता आज आपला एक व्हिडिओ अपलोड करायला कणकवलीला जाणार आहोत. एवढी मेहनत आहे इकडे. 30 किलोमीटर लांब, म्हणजे त्या तिथे पुढे जाऊन मग अपलोड करायचं आहे. थोडं काम पण आहे कणकवलीला. आणि तर सकाळ तर झाली आहे. आणि तुम्ही आपला लास्ट व्हिडिओ बघितला असेल गोंधळाचा. मॅडम नाचून नाचून दमले आहेत रात्री. जाम जाम नाचले आहे गोंधळाला. असंच केलं आहे तिने. हां, तर मजा आली गोंधळाला. गोंधळ पण आम्ही मस्त एन्जॉय केला. आता बघू आजचा दिवस पुढे काय आपला प्रोग्राम असणार आहे, काय काय होणार आहे ते. मग सकाळ तर झाली आहे आणि सकाळी सकाळी तर काय सुरू आहे इकडे. सुरू आहे आपलं चुलीवर पाणी तापवणं. हे असे आहेत ना आपले लोक, त्यांच्यासाठी आंघोळीला गरम पाणी लागतं इकडे. या गरमीत पण या लोकांना. असं पूर्ण झाडी आहे घराच्या पाठीमागची. मी तुम्हाला दाखवलं असेल बऱ्याच वेळा. भरपूर झाडं लावली आहेत तिच्या आजोबांनी, आर्याच्या आजोबांनी. भरपूर आंब्याची आहेत, सीताफळ, केळी, जांभळं सगळं काय आहे इकडे. भरपूर काय काय आहे. चिकू पण आहे. असा पूर्ण आवार आहे. असं जरा राऊंड मारून दाखवतो मी तुम्हाला. बाहेर जातो तिकडे जरा काम चालू आहे. पाईप फुटलं आमच्याकडे. इकडे अक्षता अजून रेडी होते बघा. निवांत आहे. गावाला आली आहे मम्मीकडे. एकदम निवांत कामं सुरू आहेत. सकाळचे 10 वाजलेत आणि अजून ऑब्विसली आमची पोरगी, म्हणजे दुसरी पोरगी स्नोवी, आणि तू झोपली ना आतमध्ये. आणि इकडे आपला झोपाळा आहे मस्तपैकी. इकडे रोज हे लोक आनंद घेतात झोपाळ्यावरचा. ते बघा आर्य चाय घेऊन कुठे आली झोपाळ्यावर. आणि इकडे काजू घर आहेत भाजलेले आहेत. फोडायला कोणाला वेळ नाही कालपासून. काल पूर्ण दिवस आमचा देवळातच गेलेला आहे. आणि मस्त जास्वंदीची फुलं आहेत. हां, गोणीमध्ये काय काजू बघा इकडे ओमकार आत्ताच उठलाय जस्ट आणि नाश्ता करतोय उठल्या उठल्या. आणि बघा इकडे जास्वंदाची फुलं आहेत. एक नंबर. अक्षदा फुलं भारी आहेत, घेऊन जाऊया. आणि आता अक्षदाचं लक्ष असेल एक कलम पण घेऊन जायचं आहे का आपल्याकडे. डबलवाला पण नेलंय. आणि मेन गोष्ट दाखवतो तुम्हाला. हे बघा इकडे आंबे कसे लागलेत. मोठे मोठे आंबे दिसत आहेत. आंबे इकडे जवळचं एका दाखवतो. हे बघा, हे बघा कसले आंबे लागलेत. घराच्या बाजूला असं मस्त झाडं आहेत. पलीकडचं घर दिसतं त्याच्यामध्ये. समोर आमच्या गाड्या लावल्यात, त्या पण लगेच दिसत नाहीत पटकन. अशी मस्त झाडं लावलेली आहेत. त्याने आपलं घर. हां, आणि आली बघा बाहेर. मी म्हटलं झोपली आहे पण आली बाहेर. इथं फुल एन्जॉय करते आहे. फुल घरभर फिरते आहे नुसती. या ती बघा, सोडा तिला फक्त खाली. सोड तिला खाली, सोड. वाडीवर फिरते ती बघा. झाली सुरू. ए बाग हो. म्हणजे बघतच नव्हती मला बघितलं की पडते. मस्त. आणि काय आम्ही तिला काय बंधन, शे आंबा नको तो बाळा, चला खराब आंबा येतो. आणि आम्ही तिला काय बंधन करत नाही. इकडे जा तिकडे जाऊ नको, हे खा ते करू नको. की तिच्या मनाने मस्त एन्जॉय करते. चला सगळेच एन्जॉय करतात. आर्याची पण सुट्टी मस्त रिलॅक्सिंग चाललेली आहे. आणि आता आपल्याला अक्षताच्या काकीकडनं आलेत गरमागरम पॅटीस. हे बघा, आता हे पॅटीस अर्धे अर्धे खायला लागतील असं वाटतंय, कारण एवढे सगळ्यांना पुरणार नाहीत. चला आता सुरुवात पॅटीसच्या नाश्त्याने. बाकी आपल्या घरात पण नाश्ता आहे, पण पॅटीसने सुरुवात तर करूया. आणि सकाळ सकाळचा नाश्ता. हे बघा डोसे, मस्तपैकी असे डोसे गावचे, गावाकडचे. आणि पेल्यातली चहा, तरी कोरी नाही, दूधवाले. आपल्यासाठी स्पेशल दूधवाले बनवले त्यांनी. आणि इकडे स्पेशल चालते ते कोरी चहा. कोकणात स्पेशल कोरी चहाच असते. पण आता हा मस्त असा नाश्ता आहे, तर हा नाश्ता करून घेऊया मस्तपैकी. गरम गरम चहा. आणि स्नोवी आपली इकडे आरामशीर झोपलेली आहे बघा. मस्त असा परिसर स्वच्छ करून ठेवला आहे. मस्त वाटतं. आणि फणस बघा ना कसे लागले आहेत. हे बघा फणस, फणसाचं झाड आपल्याच आवारात. आता वरती अजून फणस आहेत. बरंच काय काय आहे बघू आता. जांभळं तर कालपासून खातोय, मग नंतर दाखवतो. जांभळं तर काल खूप खाल्लीत मी.
आमच्या सासरी बुवांनी मस्त अशी जांभळं आणून ठेवलेत, मला जास्त आवडतात म्हणून. म्हणजे मला खूप जांभळं आवडतात म्हणून त्यांनी काल ही आणून ठेवलेत. काल सकाळी कुठे गेलेले आंब्या झाडांवरती, तिकडनं घेऊन आलेत भरपूर. बघा पिशवी भरलेली एवढी इथपर्यंत. काल सगळ्यांनी खाऊन संपवलेत आणि आज आता आपला परत सुरुवात करायची आहे खायला. आणि इकडे एक फणस आहे आणि काप आहे, हा पण हळूहळू संपूया. कालपासून मी भरपूर जांभळं खाल्लेले आहेत. म्हणजे माझा एक सगळ्यात आवडतं फळ जे असेल ना ते जांभूळच आहे. मला जाम आवडतं जांभळं, भयंकर आवडतात. आणि दरवर्षी हेच आमची म्हणजे माझी जांभळाची इच्छा पूर्ण करतात आमचे सासरे. ते काय ना काय करून पाठवतात तरी, किंवा मग कधी आम्ही आलो तर इथे असतात. आता मध्ये आलेले गावावरून मुंबईला तेव्हा घेऊन पण आलेले. आणि आता आम्ही इथे आलो तर इथं पण त्यांनी यांची सोय करून ठेवलेली आहे मस्तपैकी. हळूहळू जांभळं खा, थोडंसं काम करूया. नेटवर्क खूपच कमी आहे. आता आम्हाला कणकवलीला जायला लागणार नेटवर्कसाठी, म्हणजे आयुषला घेऊन तसं काम अडकलं आहे कालपासून. तर बघू आता आज जाऊन थोडंसं 4-5 तास जाऊन येऊ कणकवलीला. काम पण महत्त्वाचं आहे, आता सुट्टी पण आहे ठीक आहे. बाकीचे एन्जॉय करतात, अक्षता, आर्या, स्नोवी. आम्ही जरा थोडं आमची कामं पण करून येतो. म्हणजे बघा इकडे काय चाललं आहे, आंबे काढायचं काम सुरू आहे. बघा आर्याचा मामा आणि आर्याचे आजोबा. आणि बघा मस्तपैकी झेलणी बनवली. आता आपल्याकडे झेलणी म्हणतो, तुम्ही काय म्हणता? झेलणीच ना. झेलणीनं आंबे काढले जात आहेत. मस्त मस्त आंबे निघत. साईज बघा केवढी आंब्याची, मोठे मोठे आंबे, भारी भारी आंबे, मस्त मस्त आंबे निघतात आहेत. सकाळी मी तुम्हाला दाखवले ना त्याच झाडाचे. आता 3 आंबे माझ्या हातात नाही बसत आहेत, लय मोठे झाले. परत आपली झेलणी गेली वरती. पुढे त्याला एक चाकू असतो छोटासा, कटर असतो, कटर. त्या कटरने बरोबर आंबे कापले जातात. आंबे काढायचं काम सुरू आहे आणि म्हणजे पाड लागला आहे आंब्याला. वातावरण मस्त आहे, म्हणजे झाडं वगैरे आहेत त्यामुळे जरा बरं वाटतंय. बाकी गरमी तर कोकणात पण आहे, बरीच गरमी आहे कोकणात पण. पण या झाडांमुळे थोडंसं मस्त वाटतं इकडे. घेतला, झाला कट, आला आंबा. चला आता आंबा काढायचं काम यांचं चालूच राहील. जास्त नाहीत, थोड्याच आहेत आंब्याने. वरती एक मस्त पिकलेला आहे, दिसतो तर आहे उंच, तो पिवळा झाला आहे ना. आता काही आंबे ना पिवळे पिवळे होतात, म्हणजे ते उन्हाने पण होतात, पण नाही तो उन्हाने नाही झालेला आहे, तो पिकलेलाच आहे. आणि दिसतो पिवळावाला आंबा, हा तो पिकलेला आंबा आहे. तो काढायचा प्रयत्न सुरू आहे आता. हा प्युअर झाडावरती ते पिकायला लागला आहे, पूर्ण पिकलेला नसणार आहे पण जसा पण आहे पिकले. बघा पडला, बघा डिस्चार्ज स्वतःच पडला आंबा, म्हणजे नाही समजून जायचं पिकलेला आंबा आहे तो. इकडे आयुषचं काम सुरू आहे, वर्क फ्रॉम होम, वर्क फ्रॉम विलेज. होम पण नाही, वर्क फ्रॉम विलेज. विलेज यांचं काय चालू आहे तर झोपाळे घेणे चालू आहे. मी तुम्हाला दाखवला ना आंबा, आता बघा पिकलेला आंबा भारीपैकी. हा बघा आत्ता जस्ट आपण जो आंबा काढला ना वरनं तोच कापलाय आणि 1 नंबर चव आहे. ओ कुठला आंबा आहे? नाव काय आंब्याचं नाव काय नाही. बाहेरनं तुम्हाला हिरवा दिसेल पण आतून बघा कसा पिकलेला, 1 नंबर पिकलेला आंबा आहे. बाहेरून तुम्हाला वेगळाच दिसतो कलर, 1 नंबर दिसतो. केसर केसर आहे. तर कुठला फळ आहे ते माहित नाही. कुठला आहे बाळा आंबा? केसर आहे बघा, केसर आंबा आहे, 1 नंबर लागतो चवीला. संपला, एक कापला संपला, पण आता दुसरा कापताय मस्त. चला आता मस्त आंब्यावरती पण ताव मारूया. फळं सगळे एन्जॉय करायचे तिकडे, कारण इकडे फळच फळ आहे तुमच्याकडे आल्यानंतर. आणि आज आमच्याकडे स्पेशल बनतायत ते गावचे बांगडे. गावचे बांगडे म्हणजे बांगडे बांगडेच असतात. आणि बघा सकाळी सकाळी बाळा जाऊन बांगडे घेऊन आलाय मस्त. हो बांगड्याचा सार आहे की फ्राय आहे? बघा बांगड्याचं सार बनणार आहे, तिकलं बनणार आहे बांगड्याचं. आणि कोण बनवणार आहे? मम्मा, मदर. ओके, या बनवणार आहे तिकला, बांगड्याचा तिकला मस्तपैकी. आता वाटप वगैरे काढून झालेलं आहे, आपण फक्त खायचं काम करायचं आहे. तिकला असो वा कालवण असो वा आमटी असो. मी चाललोय स्वामींच्या मठात, जे तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल पण ते आम्हाला बंद भेटलं. तिकडे आम्ही आज पावडे इकडे आहे मी आहे, साची आणि पप्पा आहे आणि आमची ही बॅट. आम्ही जर मुळीच अत्याचार नाही करत आहोत, मुळीच नाही. आणि तुम्हाला असं वाटतं 3 इडियट पिक्चर बघितला का वाटतं? येस, नदीवाला ब्रिज आला आहे पण नदीमध्ये पाणी नाही, बिलकुल पण पाणी नाही आहे, सुकली आहे पार.
तरी मी तुम्हाला दाखवते. दृश्य तुम्ही बघा. इथे फुल पुलावरनं पाणी जात असतं पावसाळ्यात. हाय थोडंसं आहे. आम्ही काय करू नाही शकत. आपण मठात गेल्यावर भेटू. आज आपल्याला 100% मठामध्ये जायला मिळणारच आहे. सो मठ एवढं पीसफुल आहे ना, मी तुम्हाला सांगते. मी गेली आहे खूप आधी. एवढं पीसफुल आहे ना, एकदम होपसो नाही भेटणारच आहे. जेव्हा मी असते तेव्हा भेटतं. काल मी इच्छेने नव्हती ना, म्हणजे काल मी थकलेली होती. आज मी स्व इच्छेने आलेली आहे. सो भेटते. बाय बाय. हा आहे स्वामींचा मठ कळसुलीचा. आणि काल आपल्याकडे मिस झाला होता. म्हणजे असं वाटलं की आपल्याला गेट बंद आहे, पण गेट बंद नसतो. फक्त कडी लावलेली होती आणि आता काय बंद होत नाही गेट. बघू जाताना बंद करून जाऊ आपण. आणि बघा हा मठ आहे आणि मठाच्या आजूबाजूला आवार बघा. मस्त अशी झाडं वगैरे लावलेली आहेत. त्यामुळे प्रसन्न वातावरण आहे इकडचं. वर असे डोंगर आहेत. कोकणात काय डोंगरच डोंगर असतात सगळीकडे. ते काय नवीन नाही असं, म्हणजे वेगळं असं काय नाही. डोंगर तर आहे, तर झाडी आहे, पण बाकी परिसर बघा एकदम प्रसन्न असं. मन प्रसन्न होईल असंच बघूनच. चला आता स्वामींचं दर्शन घेऊया आतमध्ये मस्तपैकी. जे आपल्याला रोजची सवय लागलेली आहे. रोज सकाळी पहिलं दर्शन घ्यायचं आणि मग आपली कामाला सुरुवात करायची. कारण आपल्या घराच्या खालीच मठ आहे, त्यामुळे डेलीची सवय आहे ती आपली. आणि इथे आल्यावर पण आता आपण कंटिन्यू करतो आहे. पहिला येतो आहे हा बंद आहे, ठीक आहे ना. स्वामीचं बाहेरून दर्शन घेऊ आपण. असा मठ आहे श्री स्वामी समर्थ. पण आमचं बॅडलक आहे आणि आज पण तो आता बाहेरचा गेट नाही, पण आतमधला गेट मात्र बंद आहे आता. हो सॉरी, वेळ लिहिलेली आहे इकडे 7:30 ते 12:30 आणि संध्याकाळी 7:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत. हो. फक्त गुरुवारी असताना ते ऑलमोस्ट दिवसभर चालू असतं आणि इकडे महाप्रसाद वगैरे पण असतो. ठीक आहे, आता आपण इथे आलो आहोत. स्वामींचं बाहेरनं दर्शन घेऊया. आणि बस आम्ही आलो आहे वडापाव खायला. कारण आहे आम्हाला इकडे या दादाने दिला आहे वायफाय आणि आपला व्हिडिओ होतो आहे अपलोड. आणि आता तो अपलोड होईपर्यंत आपण काय करायचं, तर आपण खायचं आहे वडापाव बघा. आणि आर्याचा चालला आहे स्नॅप. हे बघा, ह्या दादांचं रेस्टॉरंट आहे आस्वाद चायनीज सेंटर. इंडियन चायनीज सगळं काही मिळतं तुम्हाला इकडे. आणि कुठल्या गावात येतं? कुपवाड्यामध्ये ना. बघा कुपवाड्यामध्ये तुम्ही जर जांभवडे गोडग्यावरनं कणकवलीला जात आहे तर कळसुलीचा जो मठ आहे ना त्याच्या अलीकडे. आता मस्तपैकी वडापाव खाऊया, एन्जॉय करूया. चला साची घे तुझा एक वडापाव. कामाकुम चेहरे दिसतात कारण बाहेर गरमी एवढी होते ना भयंकर. आणि वडापाव वेगळा आहे, रेग्युलर वडापावसारखा वडापाव नाही आहे. वडा थोडा वेगळा आहे. पाव तर इथे तुम्हाला गावाला माझे छोटेच भेटतात आणि थोडेसे गोडूच असतात. पण आर्याला हा वडापाव एवढा भयंकर आवडलेला आहे ना की अजूनही खाणार आहे का आर्या? समोसा. आता आम्ही समोसा पण ट्राय करणार आहे. वडापाव खूप आवडला आहे. तर साचीला आवडला आहे की नाही माहिती? साची कसा वडापाव? थोडासा वेगळा आहे चवीला, आपल्या रेग्युलर वडापावसारखा नाही. बटाटा तर आहे, सोबत कांदा पण आहे आतमध्ये. काहीतरी वेगळं पण आहे. नक्की काय हो, कसलं काय वेगळं आहे याच्यामध्ये? रेग्युलर आहे बघा. दादा तर सांगतात ते रेग्युलर आहे, दादा सांगतात ते रेग्युलर आहे, पण आमच्यासाठी थोडंसं वेगळं पण आहे याच्यामध्ये. त्यामुळे थोडंसं वेगळा लागलं आहे. नेहमीपेक्षा थोडासा वेगळा वडापाव. भारी वडापाव आहे, आवडला आम्हाला तर आवडला पर्सनली. आता आला आहे समोसा. आपण थोडा वेगळा दिसतो आपल्या रेग्युलरपेक्षा. कसा बघूया आणि आर्यास खाऊन टेस्ट करून बघेल. वड्यापेक्षा पण हा भारी आहे समोसा, एक नंबर. आता थोडासा ब्लर दिसत असेल तुम्हाला कारण बाहेरच्या झाडाच्या एवढ्या मारत होते आणि लाईट गेलेली आहे. इकडे लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे, सारखी लाईट जातच असते. आता आम्ही पण गावाला आलो ना तर कालपासून 3-4 वेळा घरातली गेली आहे. आज परत सकाळी 3 वेळा गेले सकाळपासून. येते जाते. त्यामुळे कोल्ड्रिंक तुम्हाला पटकन मिळेल कुठे थंड असं अपेक्षा करू नका. आम्ही बघत होतो पण ते कोल्ड्रिंक एकदम थंड नाही. एकदम घेतला आम्ही जिरा सोडा घेतला पण नॉर्मल थंड होता. ठीक आहे. पण समोसा बघा आता आर्या खाते आहे. कसं आहे खरं सांग, वडा की हा समोसा? बघा तिला वडापाव आवडला आहे, मला समोसा आवडला आहे. वडापाव म्हणजे वडा तिच्या असा असतो, समोसा मात्र मला खूप आवडलेला आहे. पण दोन्ही उत्तम आहे. तुम्ही थांबून नाश्ता करू शकता. थांबून म्हणजे काय इकडे कुठे आजूबाजूला आता तुम्ही नाश्ता करायला या. आम्ही इथं थांबलो आहे. आईस्क्रीम ब्रेक. आईस्क्रीम ब्रेक. काय बघा
आणि खायला मस्त मजा येते. हे लोक आईस्क्रीम खातात. हे लोक म्हणजे असं नाही केलं दिली नाही, हिने आमच्यापेक्षा महागवाला कप खाऊन झाले. 10 रुपयाचा आईस्क्रीम कप खाल्लाय. आमच्या घरी म्हणजे 5-5 रुपयाचेच आहेत या कॅन्ड्या. इकडे 5 रुपयाचं मिळतंय. मुंबईला इम्पॉसिबल. आणि याला आत्ता पण येवण आहे. कसं आहे ग? एक नंबर लागतं, चांगलं एक नंबर. आहे. आता बघू मला कसं आहे. जर असं पाऊस येतं, जरासा पाऊस. थोडासा पाऊस सुरू झालाय, पण गावाला येऊन ना अशा कॅन्डी आईस्क्रीम खाण्यात मजा आहे ना. दमाला असं कडक आता आम्ही सगळ्यांना घेतलंय घरी. ऊन गेलाय, पाऊस येईल वाटतंय. पाऊस येणार आहे. पाऊस जरासं पडतोय. आता आम्ही आईस्क्रीम खायला सगळ्यांना घेतलंय हे आईस्क्रीम. आता दुपारी आपल्या जेवणामध्ये बघा बांगड्याचं तिकलं मला मी दाखवलं सकाळी. तिकलं बनलंय. भात तर असायलाच पाहिजे. कोकणात आहे म्हणजे भात कंपल्सरी आहे. सोबत भाकरी, तांदळाची भाकरी आहे की ज्वारीची आहे? बघा ज्वारी तांदूळ मिक्सवाली भाकरी. इकडे आहे चिकन आणि बॉइल्ड अंडा आणि थोडी अजून व्हरायटी आहे जायच्या ताटात आहे. बघू यश, हे चिकन नाही, काहीतरी वेगळं आहे. वागळीचं मटण आहे. हे वागळीचं मटण आहे. हे असं हे मस्त जेवण आहे आणि सगळे आम्ही असे बसलोय जेवायला. दुपारचं जेवण. चला जेवून घेऊया.